सो गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हिनिंग. मी गीता संतोष पाटील, मुख्याध्यापिका लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय वासरम. आमची ही जी शाळा आहे ती नगर परिषद कोपोरी संचलित आहे. संपूर्ण नगरपालिका खर्चावरच चालणारी ही शाळा आहे. या शाळेला आम्हाला जी लाईट ऑफ लाईफ संस्था जी आहे या संस्थेमुळे शाळेला खूप सारी मदत झालेली आहे. म्हणजे सर्व सुविधा आम्हाला नगरपालिकेकडून मिळतातच, पण काही ज्या सुविधा, भौतिक सुविधा किंवा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांची थोडा फार जो खर्च आहे तो आम्हाला लाईट ऑफ लाईफ संस्थेकडून खूप चांगल्या प्रकारे मिळतो आणि माझी शाळा त्यामुळे डेव्हलप होण्यासाठी खूप मदत होते. त्यातलाच हा एक उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जे काउन्सिलिंग सेंटर त्यांनी चालू केलेलं आहे, खूप करिअर गायडन्स प्रोग्राम. करिअर गायडन्स आणि काउन्सिलिंग हे जे आहे ते खूप सुंदर आहे. कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना, आमच्याकडचे जे विद्यार्थी आहेत ते सर्व गरीब आणि गरजूच आहेत, त्यांना पर्सनली कोणतेही पैसे पे करून यासारख्या सुविधा उपलब्ध करून घेणं शक्य नाही आहे. परंतु लाईट ऑफ लाईफ संस्थेच्या मदतीने मोफत हा जो उपक्रम चालू आहे त्यामुळे माझ्या या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. म्हणजे मुलांची आवड काय आहे, त्यांची क्षमता किती आहे हे सर्व अभ्यास करून, म्हणजे पूर्ण त्यांचं स्वॉट ॲनालिसिस करून ते जे मुलांना काय करू शकतात पुढे हे जे त्यांना आज ते त्यांना कळलेलं आहे. कारण काउन्सिलिंग करणारा जो काउन्सिलर आहे किंवा गायडन्स करणारा जो गायडन्स आहे त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांना आपण पुढे काय करू शकतो, आपल्या क्षमता किती आहेत, आपण किती भरारी मारू शकतो आणि आपल्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती झाल्यामुळे पुढे त्यांच्या शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी नक्कीच याचा खूप चांगला उपयोग होईल. आपण ह्याच्यासाठी जी मॅनेटोरिया ही जी संस्था आहे यांच्यामार्फत जे मोफत करिअर गायडन्स विद्यार्थ्यांना मिळतं आहे ते खूप चांगल्या प्रकारे आहे. कारण अशा प्रकारच्या संस्थांमुळेच आमच्या नगरपालिकेच्या शाळांसारख्या शाळा या टॉप ग्रेडला जात आहेत आणि खरंच अजून टॉपला गेल्याशिवाय राहणार नाहीत आणि ह्या सर्व तळागाळातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळण्यास याचा खूप खूप उपयोग होईल. धन्यवाद मॉनिटरिया आणि लाईट ऑफ लाईफ मेंटोरिया. येस, थँक्यू मॅम. वेलकम.